ए पडला 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 ए लोड होतंय ना, मग तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा ना. प्रेमाने बोल. सबस्क्राईब करा ना. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ मोरे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बॉम्बे सिंथेसायझर. आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि सहज आज ठरवलं की एक मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ करूया. तर आता खारघर ते पवई असा प्रवास असणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लोक ट्रॅफिक रूल्सला किती सिरियसली पाळतात ही गोष्ट आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळेल. कारण मी रोज प्रवास करतो ह्या रूटने खारघर ते पवई आणि रोज काय ना काय घडामोडी घडत असतात. हे बघा, ट्रिपल सीट चालले आहेत विदाऊट हेल्मेट. हे समोर काकांनी पण हेल्मेट नाही घातलं आहे. सो ही सुरुवात आहे मित्रांनो. या दादांनी पण हेल्मेट नाही घातलं आहे. ही हँडिकॅप आहे आणि प्लस ट्रिपल सीट होते ते. सो ही घटना तर इकडलीच आहे, अजून पुढचा प्रवास बाकी आहे. सो अशा बरेचसे अनुभव येतात आपल्याला, म्हणून म्हटलं की एक दिवस हा मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ शूट करून आपण पोस्ट करूया आणि बघूया की पब्लिक रिॲक्शन्स काय येतात आहेत, पब्लिकचे कमेंट्स काय येतात आहेत. तुमचे जे काय मतं असतील ते तुम्ही कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं की खरंच लोक ट्रॅफिक रूल्स पाळतात का? म्हणजे प्रशासन त्यांचं काम करत असतं, पण प्रत्येकाने स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ते आपण रूल किती पाळतो आणि आपला प्रवास करतो. आणि तुम्हाला काय वाटतं की हे बघा समोर तुम्ही बघू शकता त्या दादांना कुठे जायचं आहे. ओके, की तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुम्ही प्रवास करता की हो आपल्या इथे हे नियम पाळले जातात, किंवा हे बघा परत अच्छा दादांना राईटला जायचं आहे. हा बघा, हा आता गाडीवाला रिव्हर्स येतोय. ओके ठीक आहे, इथे तर रोजची ट्रॅफिक असते ते ठीक आहे, कारण एवढ्या गाड्या पीक आवर्समध्ये तर सगळीकडेच ट्रॅफिक असते. सो हे ॲक्सेप्टेबल आहे. सो बघूया आपण आता पुढची जर्नी कशी होते. अच्छा, टोयोटा वेलफायर. हे बघा मित्रांनो, टोयोटा वेलफायर एकदम प्रीमियम क्लास कार आहे. हा बघा फुटपाथवरून चालला आहे बाईक. 1 2 म्हणजे ऑफिसला तर मला पण लेट होतं जायला, पण हे कितपत योग्य आहे. आता हे 2 जण गेलेत फुटपाथवरून बाईकने. 3 अच्छा, एक गेला की सगळेच त्याच्या मागोमाग जातात. आता इथे समोर बघा तुम्ही राईट हँड साईडला हे लोक पण थांबले आहेत. ते बघा 4 हे लोक पण थांबले आहेत लाईनमध्ये. सिग्नल लागला असेल बहुतेक. 5 6 7 सर्रास लोकांना आवडतं इथे नियम पाळायला, तुम्ही बघू शकता. आता काय बोलावं याच्यावर. म्हणजे ही जी इथे लोक ही थांबले आहेत ही मूर्ख आहेत, जे सिग्नल पाळत आहेत. ते बघा स्विगी, त्यांचं ठीक आहे, पण फुटपाथवरनं चालवणं हे कितपत योग्य आहे. अचानक जर तो मधला जो ब्लॉक आहे तो पडला किंवा काय अपघात झाला, मग त्याला परत कोण जबाबदार? परत मग आपण सरकारलाच दोषी ठरवणार की काम बरोबर करत नाही. तुम्हीच कमेंट करा मित्रांनो की तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी. आत्ता मी व्हिडिओ चालू केला आहे आणि आत्ता एवढ्या ह्या एक 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही बघितलं किती लोक नियमांचं उल्लंघन करत आहेत. जवळजवळ ह्या आता 15-20 गाड्या मला वाटतं गेल्या असतील फुटपाथवरून. आता सिग्नल सुटला आहे, बघूया पुढे काय. हे बघा अजून चालूच आहे. हे खारघर एक्झिट आहे, ते इथे पीक आवर्समध्ये तर ट्रॅफिक होणारच, बट ठीक आहे, हे ॲक्सेप्टेबल आहे. ट्रॅफिक तर सगळीकडेच असते सकाळी संध्याकाळी, बट त्यासाठी फुटपाथवरून तुम्ही राईड करणं हे कितपत योग्य आहे ते तुम्ही सांगा. आता इथे पुढे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे 3 मंकी पॉईंट जवळ, त्याच्यामुळे हे ट्रॅफिक थोडी स्ट्रेच झाली आहे आणि ते पण आपल्याला पोलीस सहकार्य करतात तिकडे.
कारण आजचा सलग दुसरा का तिसरा दिवस आहे हे काम इथे जोरात चालू आहे आणि माझा हा रोजचा रूट आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की इथे अजून मे बी आठवडा 2 आठवडा जाईल ना काम कंप्लीट करायला. हे बघा इथे पोलीस त्यांचं काम करत आहेत. हे बघा हे इथे पोलिसांनी अडवलेत. हे वाटतं मगाशी फुटपाथवरून आलेले बहुतेक असावेत. हो, आणि हे तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड साईडला आणि राईटला पण थोडं सर्कल हे करायचं काम चालू आहे. मे बी ते एक्सटेंड करतायत. सो अशी सगळी गंमत आहे. तुम्ही फक्त हा मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्याच्यामध्ये कोण चुकीचं वाटतं आणि लोकांचं ह्याच्यावर काय मत आहे की ट्रॅफिक नियम जे सरकारने आपल्याला पाळायला सांगितलेत आणि हे जी लोक आहेत हे सर्रासपणे त्याचं उल्लंघन करतात, तर ह्याच्यामध्ये जबाबदार कोण आणि स्वतः लोकांनी ठरवायचं इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे की आपल्यालाच हे जे नियम आहेत ते आपल्या चांगल्यासाठी आहेत तो ते आपण पाळले पाहिजेत. आता इथे पण ट्रॅफिक आहे. आता हा हायवे ऑलमोस्ट आपण हायवेला लागतो आहे. ह्या पॉईंटला कधी जास्त ट्रॅफिक नसते बट आज आहे. सो मे बी अच्छा इथे लेफ्टला बस आहे, गर्दी आहे. मे बी ही बस बंद पडलेली. हो, ही बस बघा, ही बस बंद पडली. ही बघा इथे परत पोलीस सहकार्य करताना दिसतात आपल्याला, म्हणून तिकडे ते ट्रॅफिक आहे. पडला काकांचं आता कामच झालं असतं. काका थोडक्यासाठी वाचले नशीब. त्याच्यात कोणाची चुकी आहे तुम्हीच सांगा कमेंट करून, कारण का इथे बस स्टॉप पण नव्हता, बस सिग्नलला थांबलेली. आता त्या ड्रायव्हरने साईड मिररमध्ये बघितलं नाही बघितलं माहीत नाही, पण काका थोडक्यासाठी वाचले एवढं नक्की. असे अपघात कुठे ना कुठे होतच असतात दिवसभर, पण आता कॅमेऱ्यामध्ये आपल्याला सापडलं म्हणून ठीक आहे. पण तरी तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं, कोणाची चूक आहे. कारण का हे अतिशय जीवघेणा प्रकार होता हा जो समोर आज आपल्या घडला आणि तो कॅमेऱ्यामध्ये आपल्याला भेटला म्हणून आपल्याला समजलं. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये, की ह्या ॲक्सिडेंटमध्ये जे आता झालं त्याच्यामध्ये खरंच बसवाल्याची चुकी होती की त्या काकांचा पण दोष होता. मित्रांनो, आज सकाळचा व्हिडिओ एवढा खतरनाक होईल असं अजिबात वाटलं नव्हतं मला, पण ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, तुम्हाला वाटलं की असं रोज कंटेंट बनवलं पाहिजे, तर तसं तुम्ही कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.